नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. पवन खेडा काय बोलले आणि काय नाही त्याची मोठी चर्चा चालू आहे, पण मी तुम्हाला थोडंसं मागं नेतो. म्हणजे आपल्याला व्हिडिओ पवन खेडावरतीच करायचा आहे. राहुल गांधींनी चौकीदार चोर नावाची बॉम्ब केलेली होती आणि अशीच मीडियात चर्चा वगैरे सगळं जोरात चालू होतं. मोठे मोठे पत्रकार, विचारवंत लगेच त्याच्यावर बोलून, आणि ते राष्ट्रीय वाहिन्यांवरती चर्चा करणारे आजकालचे काही पंटर लोक आहेत ना, की ते इतका बुद्धिभ्रम करतात. म्हणजे तथाकथित असा एक सगळा इंटेलेक्च्युअल क्लास आहे की त्याला भ्रमित करण्याच्यासाठी म्हणून छान मोठे मोठे शब्द वापरायचे, भाषा एकदम चांगली वापरायची, इंग्रजी तर खतरनाक. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की कसं काय कडे हे चौकीदार चोर आहे म्हणाले, खरंच असू शकेल. 30,000 कोटीचा भ्रष्टाचार, म्हणजे ते टेंडरच किती रुपयाचं होतं याचाही कोणी विचार नाही केला. आणि त्याच्यामध्ये मीनाक्षी लेखी नावाच्या वकील असलेल्या भाजपच्या खासदारांनी एक फार खतरनाक मूव केली. त्या सरळ न्यायालयातच गेल्या आणि चौकीदार चोरई या प्रकरणात त्यांनी खटला दाखल केला. त्यांनी खटला दाखल करेपर्यंतही काही कोणाला वाटलं नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष ते प्रकरण कोर्टाच्या समोर आलं आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये राहुल गांधींनी नको ते वक्तव्य करून पुन्हा अजून भर घातली आणि शेवटी परिस्थिती अशी आली की लेखी स्वरूपात नाक घासून माफी मागायची वेळ आली राहुल गांधींवरती. असंच सावरकरांच्या प्रकरणात सावरकरांच्या माफीनाम्याचे जे सगळ्याचे उल्लेख आहेत. खरं तर आम्ही वारंवार सांगितले की ज्या कोणाला, मला अंधभक्त आणि अंधविरोधक दोघांशी पण ह्याच्यावर काही चर्चा पण करायची नाही, बोलायचं पण नाही. जे तथाकथित तटस्थ लोक आहेत आपल्यासारखे आणि ज्यांना किमान समजून घ्यायचे, त्यांनी फक्त विक्रम संपतची 2 खंडातली जी, म्हणजे त्यांनी लिखाण केलेले पुस्तकं जी लिहिलेली आहेत, मराठीत पण आलेली जातात, ती जरूर पहा. एकदा थोडासा वेळ लागेल पण वाचा जरूर, ज्यांना कोणाला नीट समजून घ्यायचा विषय. त्या प्रकरणामध्ये माफी मागावं लागली. संघाचा महात्मा गांधींच्या हत्येमध्ये कसा हात आहे असा आरोप केल्याच्यानंतर भिवंडीच्या कोर्टात तो खटला चालू आहे. तिथं आता तीच परिस्थिती, खेटे घालावं लागतात आणि काही दिवसातच त्याचं कांडकं वाजलं. तिथेही एकतर नाक घासून माफी मागा किंवा तोच्या आबरू नुकसानीचा जो खटला दाखल केलाय त्याला त्याचे जी काही शिक्षा असेल त्याला तोंड दे. मणिशंकर अय्यर तुम्ही घ्या, दिग्विजय सिंग घ्या, सॅम पित्रोदा घ्या, ती देखा एक ख्वाब तो ये सिलसिले होय तसं ती एका पाठोपाठ एक आहे. आणि आत्ता हे ताजं पवन खेडाचं प्रकरण घे. सुप्रिया सिने सारखे अतिशय घाणेरडी भाषा, अतिशय असभ्य अशी. म्हणजे आता तर परिस्थिती अशी एका त्याचं निदान एंटरटेनमेंट म्हणून तरी का होईना त्यांचे व्हिडिओ पाहिले जाते. आता त्यांना कोणी बोलवत सुद्धा नाही. त्यांना आधी तरी एका म्हणलं ना मी की त्या TRP साठी तरी बोलवलं जायचं, किंवा हे आपल्याकडचा सकाळचा 9 वाजताचा भोंगा, हे सगळे टरटल करतात, बोलतात. एका विशिष्ट काळपर्यंत त्यांना लोक किंमत देतात. TRP असतो, लोकांना करमणूक पाहिजे असती, पण रोजचाच तमाशा म्हणल्याच्या नंतर कोणी त्या नादाला लागत. आत्ता पवन खेडाचं जे हे वक्तव्य एरवी हे विरूनही गेलं असतं, विषय संपला असता खरं तर. पण ज्या पद्धतीनं हेमंत बिस्व सर्वांनी जसं मीनाक्षी लेखीनं केलं होतं, बरोबर त्यांच्या विरोधामध्ये नेमकं कायद्याचा प्रश्न आला असं लक्षात आलं की ते पकडलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खटला, फौजदारी दाखल केली त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या पत्नीनी. आणि आता त्याचे जे पोलिसांचा ताबडतोब जे वॉरंट दिलं आणि त्याच्या मागे लागले, ते दिल्लीहून हे पळत हैदराबादला आले आणि आपल्या सासूरवाडीला जाऊन लपले, कोर्टात गेले, अँटिसिपेटरी बेलसाठी तडफड सुरू केली. आणि आता कशी बशी 1 आठवड्यापुरतीचा, ही पण जी बेल मिळालेली आहे ती फक्त 1 आठवड्यापुरती मिळालेली आहे. तात्पुरती त्यांना आता बेल मिळालेली आहे. म्हणजे बेल मिळाली म्हणजे झालं काहीच नाही, तुम्हाला फक्त श्वास घ्यायला थोडासा वेळ मिळाला आणि बाकीचे काही डॉक्युमेंट गोळा करता आले तर करा. ह्यांचा जो खेळ होता ना हा, की जाणीवपूर्वक काहीतरी ट्विस्ट करायचं, मी हे ह्यांचाच म्हणत नाही, हे नेहमीच असं राहिलेलं आहे. सत्तेच्या विरोधात बोफोर्स मध्ये दलाली दिल्या गेली, काही सिद्ध करता नाही आलं, पण बोंब झाली. 197-98 पक्ष खासदार असलेला सगळ्यात मोठा पक्ष असूनही त्या काँग्रेसला बाहेर बसवायची वेळेने आणली. नंतर आलेलं सरकार एक कोसळलेलंच आहे. मी म्हणून त्याचंही समर्थन करत नाही. सगळ्यांना काय वाटतं की हे फक्त भाजपच्या विरोधात आहे म्हणून म्हणतात. मी उलट सांगतो ना, काँग्रेसच्या विरोधात हा गेम खेळून झालेला आहे सत्तेसाठी म्हणून, आणि तोही फसलेला आहे. आणि परत पुन्हा PV नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं काँग्रेस सरकार 5 वर्ष, काँग्रेसच्या पाठिंब्यावरचं सरकार 2 वर्ष, देवगौडा आणि इंद्रकुमार गुजरालचं, आणि परत एकदा मनमोहनच्या काळातलं सरकार 10 वर्ष. ज्या काँग्रेसला तुम्ही 89 मध्ये सगळ्यांनी मिळून त्यांची संख्या सगळ्यात जास्त असताना सुद्धा
सत्ता स्थापन करू दिली नाही आणि ते सिद्धही काही करता नाही आलं. त्या सगळ्याचे फळ भोगावे लागले की त्याच्यानंतर काँग्रेसचं 5 वर्षाचं सरकार, ते 10, 15 आणि 2 वर्षाचं सपोर्ट, त्याच्यानंतर सुद्धा 17 वर्ष सत्ता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काँग्रेसकडेच राहिली. अशानं काहीच होत नाही. हे ज्या पद्धतीचं उटपटांगिरी केली जाते ना, म्हणून आता हेच खेळ काँग्रेस करायला, जे खरं तर काँग्रेसच्या विरोधात झालेलं होतं. ह्याच्यापासून काँग्रेसने तरी काही धडा घ्यायला पाहिजे होता की असे बिनबिडाचे आरोप करून किंवा जे गोष्टी न्यायालयात सिद्ध होत नाहीत. मी परत तुम्हाला सांगतो, हेमंत बिस्व शर्मा आणि त्यांच्या पत्नी दोषी आहेत, नाही दोषी आहेत, खरं काय सगळं बाजूला ठेवा. कोर्टात सिद्ध होतंय का कायदा गाढव आहे किंवा कायदा काय न्याय देवता आंधळी असे म्हणतात ती इथं. जर हे कोर्टात सिद्ध होत नसेल तर तुमच्या आरोपाला राजकीय दृष्ट्या म्हणतो. एरवी तुम्ही ठीक आहे, सामाजिक पातळीवरती कोणाची प्रतिमा तुम्हाला भंजन करायची ती जर होत असेल. पुन्हा एक फरक आहे, तुम्ही हेमंत बिस्व शर्माच्या नावानं लाख शिव्या खाला, कोर्टाचा निकाल काय लागू, असं समजा की कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला किंवा त्यांच्या बाजूने लागला. पण प्रत्यक्ष उद्या निकालात जनता काय सांगणार आहे? जर जनता परत ह्या 4 मेला निकाल लागला आणि आसामची जनता हेमंत बिस्व शर्माच्याच पाठीशी म्हणजे भाजपच्याच पाठीशी राहिली तर तुमच्याकडे काय उत्तर येतेच. केजरीवालांच्या बाबतीमध्ये असेच आरोप करून झाले होते. एक काळपर्यंत जनतेनं साथ दिली, पण आत्ताच्या निवडणुकांमध्ये मात्र जेव्हा पहिल्यांदा 2025च्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या त्या आम आदमी पक्षाचं टावडं वाजून दाखवलं सर्वसामान्य लोकांनी. तो फार मोठा झटका आहे. प्रत्यक्ष कोर्टामध्ये काय होते तो एक भाग आहे. कायद्याचे तुम्ही त्या चौकटीमध्ये बसता की नाही, तुम्हाला पुरावे सादर करता येतात की नाही, पण सर्वसामान्य जनतेतून तुम्ही उतरलात. काँग्रेसची आधीच नाव बुडायला लागलेली होती. आधीच त्यावरून गौरव गोगोई जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या पत्नी एल्फिन्स्टन, काय नाव आहे त्यांचं मी विसरलो, एलिझाबेथ, तर ती ख्रिश्चन कशी आहे, पोरांना कसं ख्रिश्चन तुम्ही ख्रिश्चनिटी आणि त्यांना इंग्लंडचं त्यांचं नागरिकत्व कसं दिलेलं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आणि त्यांच्यातले जे असलेले हिंदू जे नेते होते काँग्रेसमधले ते निघून गेले. आणि तुम्ही बदरुद्दीन आजमल असो किंवा तुमच्यातले मुस्लिम नेते असो, यांच्या कसे कयात चाललात, हे नॅरेटिव्ह जर आता उद्या ते लोकांच्या मनामध्ये बसलेलं असेल आणि प्रत्यक्ष मतदानातून 90% पर्यंत तिथला मतदानाचा आकडा गेलेला आहे, ते जर आता समोर आलं निकालामध्ये 4 तारखेला, तर हे जे पवन खेड्यासारख्यांनी जे सगळा पंटरपणा केलेला आहे तो 100% त्यांच्यावरती आणि काँग्रेसवरती उलटला असं म्हणावं लागेल. निकाल काय लागेल अजून वेगळी गोष्ट. चौकीदार चोर ते तर माफीनाम्याचे ह्यांचा एवढा मोठा इतिहासच आहे, परंपराच आहे फार मोठी यांच्याकडं. उद्या हे नाही माफी मागावं लागेल नाक रगडून, कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं ते पासपोर्टच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे ना, व्हिसा, मला वाटतं की ते ज्या पद्धतीनं त्यांनी खोटारडेपणा केलेला आहे आणि तो आता जसा पद्धतीनं म्हणजे त्याला यंदा काहीच पुरावे नाही देता आले. उलट तुम्ही जे डुप्लिकेट दाखवलेलं होतं सगळ्या प्रेसमध्ये, परत प्रेसमध्ये जायची गरज नव्हती. तुम्ही अधिकृतरित्या ह्याची कंप्लेंट घेऊन जर गृह खात्याकडे गेले असते तर अजून काहीतरी वेगळं त्याच्यातून निर्माण झालं असतं, म्हणजे खरंच असलं असतं तरची गोष्ट चालू. दुसरं जे एक आहे ना, मला एक जी विचित्र आणि विकृती जी वाढत चाललेली दिसते आहे की तथाकथित स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेणारे पत्रकार, विचारवंत, तटस्थ, ह्यांनी तरी निदान आता तरी शहाणपण हे करावं. तुम्हाला मोदी अमित शहाना काय त्यांच्या नावानं खडे फोडायचे, जरूर फोडा, सरकारवरती टीका करा, त्यांचे दोष दाखवा, पण त्यांचे दोष दाखवताना म्हणून ह्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही जे कडेवर घेऊन बसलेला आहात त्यांना जे कुरवाळायला लागलात, राहुल गांधी सारख्या फालतू माणसाच्या नेतृत्वाचं तुम्ही कौतुक करायला लागलात, त्याच्यावर कविता लिहायला लागलात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट की जेव्हा की ह्या काँग्रेसनी काय आणि कसे सगळे वाटोळ केलेले त्याचे पुरावे आजही हेच लोक तुरुंगात गेलेले होते ना काँग्रेसच्या विरोधामध्ये. आज ज्यांना राहुल गांधीला कडेवर घेऊन बसायचं आहे ते सगळे ते स्वतः आणीबाणीमध्ये त्यांचे पूर्वज सगळे पुरोगामी चळवळीतले तुरुंगात गेलेले होते. काँग्रेसनी हा स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे. त्याच्यावरची उसंतवाणी, खेडाच्या अंगाशी आली सारी खोडी, मिळे बेलगाडी कोर्टातून, खोट्या आरोपांचे बुमरँग झाले, लपाया लागले इथे तिथे, 8 दिवसांचा जामीन मिळाला, इज्जतीचा झाला कचरा तो, बेताल बोलणे मोठी परंपरा, खोट्यालाच खरा ठरवीत, माफी मागतात घासून या नाक, कायद्याचा धाक काम करे, तोवरी वाह्यात चाले बडबड, ढासळतो गड काँग्रेसचा, कांत कायद्याचा आवळला वेढा,
खेडा झाला वेडा काँग्रेस येतो, खेडा झाला वेडा काँग्रेस येतो. पवन खेड्यासारखे असे जे सगळे उटपटांग आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं बळ दिलं जातं आहे, खरं तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून आधी पक्षातून काढून टाकायला पाहिजे होतं. पण आताही त्यांचं कौतुक, वी स्टँड विथ खेडा अशासारखे ट्विट जर तुम्ही करणार असाल, खेडाचं जाऊ द्या, त्यांचं काय काय नाही ते, पण बाकीच्यांचं काय, आणि ह्यांच्या सगळ्या ह्या बौद्धिक भ्रष्टतेचे पुरावे जर असे समोर येणार असतील तर सर्वसामान्य लोक त्यांना दारात उभं करणार नाहीत. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.